तिची बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये खूप चर्चा आहे. Yeah. ते दोन दोस्त आज एकमेकांना भेटणार आहेत बऱ्याच दिवसानंतर आणि तुम्ही पाहू शकता बोलायला शब्द नाहीत. कारण खरंच ज्या वेळेला बकासूरला मी बोलतो की नाही बाबा त्याच्या गतीला आणि त्याने जो विक्रम केला आहे त्याला पुढे शब्द नाहीत. तसे दादांच्या बद्दल पुढे मला बोलायचं शब्द नाही, तुम्हाला त्याचं जिवंत उदाहरण बघायचं आहे ना तर उद्या जेव्हा मैदान असेल चालू आणि लाईव्हला तुम्हाला म्हणजे मी सांगतो याच्यावर भरोसा करू नका. लाईव्हला ज्यावेळेला बकासूर पळायला येतो जे पासपोर्ट असतो ना मोठा तो भरून शिक्का मारून मारून संपलाय. आता नवीन आणला एवढं म्हणजे आता ते खरी गोष्ट तर हीच आहे. भारी वाटलं. दादा नमस्ते. नमस्ते. मित्रांनो, बैलगाडी शर्यत क्षेत्रातील दिलदार मनाचा राजा माणूस म्हणून ज्यांची ओळख आहे ते प्रसिद्ध बैलगाडी मालक विनायक शेठ देशमुख लेंगरे सरकार हे सुद्धा दाखल झालेले आहेत मैदानामध्ये. नमस्ते. नमस्ते. सगळेजण आता लॉटसाठी जमलेले आहेत पेडगाव मैदानामध्ये आणि बैलगाडी शर्यत क्षेत्रातील दिलदार मनाचा राजा माणूस म्हणून ज्यांची ओळख आहे ते प्रसिद्ध बैलगाडी मालक विनायक शेठ देशमुख लेंगरे सरकार हे सुद्धा मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. सरकार नमस्ते. नमस्ते. कधी आला आपण? परदेशातनं कधी आला इकडे? परदेशातने एक 4-5 दिवस झाले येऊन मला. कोणत्या देशात होता? मी तर दुबईतून येत आता तर दुबईवरून आलो. आफ्रिकेतून दुबईत गेलेलो. काय परिस्थिती आता? मध्यंतरी युद्धाचं सावट होतं आणि आता काय परिस्थिती झालंय? नॉर्मल आहे, तसं काय लय विशेष काय नाही असं. तिथली परिस्थिती पूर्वपदावर आली आहे? हो हो हो, नक्कीच 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 झाल्या. मित्रांनो, विनायक शेठ यांच्याविषयी सांगायचं म्हटलं तर हे जे जनतेच्या मनातील हिंद केसरी मैदान आहे हे लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला व्यवस्थित पाहता यावं घरात बसून आणि 14 देशामध्ये त्याचं सगळ्या प्रेक्षकांना त्याचं म्हणजे लाईव्हचं आपल्याला आनंद घेता यावा म्हणून स्वतः ते इंटरनेटचा सगळा खर्च करतात 3 दिवसाचा आणि त्यांच्या या योगदानामुळंच जे 14 देशामध्ये प्रेक्षक हे शर्यत पाहतात तर त्यांनी दिलेल्या योगदानामुळंच आपल्याला ही शर्यत पाहायला मिळते. तर काय यावेळेस काय वाटतंय तुम्हाला? जवळपास शर्यत चालू होऊन हे आता 5वं पर्व आहे आणि नवीन चेहरेसुद्धा बऱ्याच मैदानांमध्ये राहिलेले आहेत हेतून मागच्या 1-3 महिन्याच्या यात्रा पिरियडमध्ये. काय वाटतंय यावेळेस ओपनच्या मैदानामध्ये नवीन चेहरा पाहायला मिळेल की जुनाच चेहरा हिंद केसरीचा किताब पटकवेल? खरं तर तुम्ही आता ज्यावेळेला बोलता बोलला की 14 देशामध्ये ही शर्यत पाहिली जाते, पण खरंच माझ्या मताप्रमाणे मी ज्यावेळेला जगभर फिरत असतो आणि आज माझं असं ठाम मत आहे की 14 देशात न पाहता कमीत कमी 25 देशाच्या पुढं 25 देशात कमीत कमी ही शर्यत पाहिली जात असेल असं माझं ठाम मत आहे. याचं कारण असं आहे की आपली जे सातारा सांगली ह्या भागातील जे लोक आहेत ते बऱ्यापैकी देश विदेशात खूप म्हणजे बऱ्याच देशामध्ये असं मला कसं या माझं बऱ्याच लोकांशी कॉन्टॅक्ट असल्यामुळे मला लक्षात येतं आहे की ही शर्यत 14 देशात नाही तर 25 देशातनं पुढे पाहिली जात असेल असं माझं मत आहे. राहिली प्रश्न या पेडगाव मैदानाबद्दल. पेडगाव मैदान आणि माझं अतूट नातं हे विकास सरा किंवा हे जेवढे आहेत माझे अलाउन्सर मित्र सर्वांनाच माहिती आहे आणि हे माझं नातं असंच राहणार. हे माझ्या आतून माझ्या हृदयातून असणारं हे प्रेम आहे पेडगाव मैदानाबद्दल. आणि खर्चाबद्दल जर बोलचाल तर आयुष्य खूप मोठं असतं. कमवायला खूप जागा, बिझनेस करायला खूप जागा, खर्चाला एकच जागा आहे. बरोबर. आणि ते खरं आहे. आणि विशेष म्हणजे चेहऱ्यांविषयी काय सांगाल? नवीन चेहरे कसं आहे हे पेडगाव मैदान म्हणजे नवीन चेहरा. इथलं जे शर्यत आहे ते तुम्हाला सगळ्यात शर्यत जर वेगळी बघायची असेल तर मी बोलतो सर्वांनी पेडगाव मैदानात या. नवीन चेहरा असणार ज्याचा आपण अंदाज बांधणार. जे रोज अलाउन्सर असतात वरून स्टेजवरून जे बघत असतात की कोणती गाडी पण त्यांचं सुद्धा अंदाज चुकवणार मैदान म्हणलं तर पेडगाव मैदान. बघा हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे. आणि मित्रांनो, दादा खूप वेगवेगळ्या देशांमध्ये फिरत असतात, खूप मोठा प्रवास असतो. दादा, यावेळेस कोणती नवीन शाखा दुसऱ्या नवीन देशात झाली आहे का? आत्ता तरी प्रोसिजरमध्ये आहे, कारण कोणताही बिझनेस नवीन देशामध्ये सेटअप करताना तिथला भौगोलिक विचार केला जातो, तिथली परिस्थिती काय विचार केला जाते आणि मगच तुम्हाला तिथं सेटअपची तयारी करावी लागते. चाललेली आहे. ज्यावेळेला पूर्ण होईल त्यावेळेला नक्कीच मी तुम्हाला सांगेन. कोणत्या देशात दिसेल? आत्ता म्हणजे आम्ही सध्या आमचं सगळं फोकस हे आफ्रिकन देशामध्ये जास्त आहे. आता आम्ही जर युगांडामध्ये आहे तर आमचं आफ्रिकन देशामध्ये जास्तीत जास्त आमची ओढ आहे. कारण जिथं सोन्याची खाणी जास्त असणारे जर देश असेल जगात तर ही पुरे आफ्रिकन कंट्री म्हणजे जवळजवळ
40-50 देश आहे ते आफ्रिकन देश, त्यामध्ये आता चाललेले आहे. पण ज्या वेळा होईल तेव्हा जर तरच्या गोष्टी जर तर असतात, पण आता तरी एवढंच आहे आपल्याकडे. दादा दोनशी रिलेटेड 2 प्रश्न विचारतो. त्यातला एक प्रश्न म्हणजे सगळ्यांना जाणून घ्यायचं असतं की सोन्याचे दर हे जगामध्ये एकसारखे असतात का? हो, सोन्याचे दर चांगला प्रश्न विचारला की बऱ्याच लोकांना ही गोष्ट माहीत नाही. सोन्याचे दर हा डॉलरवरती ठरवला जातो आणि डॉलर हा अमेरिकेचा असतो. डॉलरवरतीच मग ज्या त्या देशाची ज्या करन्सीचा रेट आहे, आपल्याकडे आता पहिल्यांदा 80 होता, 90 झाला, आता काय 95 झाला. म्हणजे तो जो डिफरन्स आहे आणि प्लस टॅक्स, प्रत्येक देशाचा टॅक्स काय आहे त्याच्यावरती तो ठरला जातो. पण सोन्याचा दर हा आपण बोलतो ना की सण आहे, दिवाळी आहे किंवा याच्यावरती सोन्याच्या दराचं आणि त्याचा काही संबंध नाही असं माझं ठाम मत आहे. कारण भारतामध्ये दिवाळी आहे, बाकी कोणत्या देशात दिवाळी आहे किंवा काय असं काहीच नसतं. सोन्याचा दर हा जागतिक ठरला जातो, डॉलरवरती ठरला जातो. आता हा झाला आंतरराष्ट्रीय विषय दराचा. तर तुम्ही आता सगळीकडे तुमचे बिझनेस आहेत, सगळ्या जेवढे देश आहेत त्या दिवाळी देशातला तुम्हाला अंदाज येतो रेट. सगळ्यात जास्त आत्ताच्या घडीला कोणत्या देशामध्ये सोनं महाग आहे? सोनं महाग असं नाही ना, सोन्याचा रेट एकच असतो. गणेश तांबेजी पण आहेत. रेट आता सगळ्यात जास्त कुठं आहे? असं नाही ना, सोन्याचे रेट तुम्हाला तेच सांगितलं ना मी. आता गव्हर्नमेंटने आपल्याला 9% ड्युटी होती आता, आणि डॉलर आपल्या देशात कमी पडायला लागल्यामुळे त्यांनी काय केलं, 30 ड्युटी 15% प्लस GST असं 18% पडते. म्हणजे रेट हा तोच असतो. प्रत्येक देश किती टॅक्स लावतोय, काय लावतोय त्याच्यावरती ते फरक पडत असतो. आणि दुसरं म्हणजे दादा, आम्ही बॅनर पाहिला पेडगावचा. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा तुम्ही फायनलला जी गाडी राहणार आहे ओपन मैदानात, आणि तोच बैल तोच नंदी जर आदतला राहिला तर त्याला 1 लाख रुपयांचं बक्षीस दिलं जाणार आहे. आणि जर कोणतीही गाडी सलग राहिली नाही तर ते विभागून बक्षीस दिलं जातं. दादा, एका मैदानाला 1 नंबरला जेवढं बक्षीस असतं तेवढं तुम्ही हे इथं ठेवता दरवर्षीप्रमाणे, तर काय त्याच्या मागचा उद्देश काय ते सांगा. खरं तर ज्यावेळेला 1-2-3 वर्षापूर्वी इथं असाच चमत्कार घडला म्हणण्यापेक्षा सलग असा नंबर झाला, आणि तेव्हापासून माझ्या डोक्यात खरं तर ही कल्पना आली की जो सलग ओपनला आणि दुसऱ्या दिवशी त्याच बैल आदतला वासरू घेऊन पळून 1 नंबर करेल, त्यावेळेला माझ्या डोक्यात कल्पना सुचली की असं जर बक्षीस कधीच कुठे नसतं, जर आपण ठेवलं तर काय हरकत आहे. आणि ठीक आहे, त्यानंतर काय घडलं नाही. कारण मी बोललो की ते जे बक्षीस आहे, नाही घडलं तर नाही घडलं, ते बक्षीस मी पूर्ण पेडगाव यात्रा कमिटीला देतो. ऐकून घ्या, वाटून द्या असं मी म्हणत नाही. ते त्या कमिटीचा अधिकार आहे की त्या पैशाचं त्यांनी काय करायचं त्याच्यावर माझा काय संबंध नाही. की एक देणं माझं काम आहे, बस एवढंच. दादा, बैलगाडी शर्यत क्षेत्रातील ज्याला तुम्ही खरंच म्हणजे खूप प्रेम करता त्याच्यावरती, तर काय सांगाल त्याच्याविषयी? काय आहे की मीच प्रेम करत नाही, तुम्हाला त्याचं जिवंत उदाहरण बघायचं आहे ना, तर उद्या जेव्हा मैदान असेल चालू आणि लाईव्हला तुम्हाला, म्हणजे मी सांगतो याच्यावर भरोसा करू नका, लाईव्हला ज्यावेळेला बकासूर पळायला येतो तुम्हाला तेच विचारायचं आणि त्याचं उत्तर पण मी सांगतो मला. तर ज्यावेळेला बकासूर शेमीला पळायला येतो आणि बकासूर ज्यावेळेला पळायतो तर लाईव्ह बघताना कमीत कमी 20,000 लोक वाढली जातात या एका 5-10 मिनिटासाठी, 15 मिनिटासाठी. आणि बकासूर ज्यावेळेला त्याचा पळून जातो, म्हणजे त्याचं संपतंय, सेमी संपला की ते 15-20,000 लोक एकाच झटक्यात लाईव्ह कमी येतात. आणि तुम्हाला बघायचं असलं तर उद्याच बघा तुम्ही ही गोष्ट. म्हणून लोकांची क्रेज आहे. माझं प्रेम आहे का तर आहे, पण लोकांची क्रेज आहे. त्यामुळं कोणी याच्यावर टीका टिप्पणी करण्यापेक्षा नाही, तुम्हाला वास्तव बघायचं ना तर उद्या बघा लाईव्हला तुम्ही. त्याचबरोबर दादा, बकासूरचा गुरु मोठा सोन्या 50-50 ज्याची शिंग लाईव्हमध्ये दिसली तर काही सेकंदाचमध्येच रेकॉर्ड मोडले जातात लाईव्ह प्रक्षेपणाच्या प्रेक्षकांचे. 70,000 प्लस किंवा 1 लाखापर्यंत प्रेक्षक येतात. त्याच्याविषयी काय सांगाल? त्याचा मुलगा उज्जैनसुद्धा पाळणार आहे या मैदानामध्ये. कसं असतं एक सांगतो मला, वस्ताद असतो, वस्ताद तालमीत घडवत असतो, पण वस्ताद हा शेवटीच वस्ताद असतो. सोन्याचा असणार, उज्जैन पळल, अजून कोण पळल, भरपूर पळल, सोन्या तसा बकासूर हे मत हे जे ठराविक बैल असतात ना, त्यांचं नाव आणि त्यांचं रेकॉर्ड तेच मोडतात, नंतर काय मोडत नाहीत कोण. हे सर असंच ना. हां, एकंदरीत तयारी पाहून काय वाटतंय? सगळं पेडगावची तयारी म्हणजे एकदम नादभरी तयारी. आणि आता आम्ही आलोयच, अजून विकास सर, आम्ही सर्वजण अजून काय कमी जास्त आहे बघू आणि राहिलेलं ते पण पूर्ण करून टाकू. दादा आले म्हटलं की इथं सगळं अगदी व्यवस्थित होणार. दादा, त्याचबरोबर आणि ह्या वेळेला गेल्या वेळेला जे आपलं जे बक्षीस होती, म्हणजे झेंडा पंच, अलाउन्सर किंवा अजून काय हे नंबर टाकणार आहे, आपण ह्या वेळेला अजून त्यापेक्षा जोरात करायचं. ह्या तयारीनेच मी आलो, लक्षात ठेवा. बरं म्हणजे बरं का, ते काय म्हटले ते लक्षात घ्या. दादाने सांगितले सगळं की त्या पद्धतीनेच होणार आहे.
आणि त्याचबरोबर दादा हम्म. दुसरं म्हणजे अजून एक प्रश्न विचारायचा आहे की आतापर्यंत तुमचा विमानातला प्रवास किती किलोमीटरचा झालाय साधारणतः अंदाज? खरं तर असा प्रवास सांगता येणार नाही. पण किती वेळा एक तुम्ही ऐका सांगतो देशाच्या बाहेर तुम्हाला. गेला? हा ऐका की एक जे पासपोर्ट असतो ना मोठा हा. तो भरून शिक्का मारून मारून संपलाय. आता नवीन आणलाय म्हणजे आता खरी गोष्ट तर हीच आहे की तो संपलेला आहे म्हणून आता नवीन घेतलाय नवीन पासपोर्ट. परत रिन्युअल केलाय हा रिन्युअल म्हणजे म्हणजे डेट संपली नाही. डेट संपली नाही हा. ते शिक्का मारून त्याच्यावर जागा नाही म्हणून नवीन आणलाय. बरं. आणि आता आपले नंदी कोणते कोणते धावून आहेत ते सगळ्यांना आपले वाडग्या एक धावणार आहे म्हणजे आशेचा किरण आहे वाडग्यावर. आपले कोणते कोणते नंदी धावणार आहेत? म्हणजे आपले नंदी हा. ना मग तेच की मी एक वाडगे एक धावणार आहे ओपन साठी. त्याच्यावरती एक आशेचा किरण आहे आणि आदत साठी शुगर एक धावणार आहे. या दोन नंदीवरती सध्या जास्त भिस्त आहे. डायमंड त्या कोरेगावच्या मैदानात बैलाला जरा इंजुरी झाल्यामुळं बरं. तो काय बैल धावणार नाही. बरं आणि वाडग्याचं कसं काय नियोजन केलंय? कळलंच उद्याला आता आज सांगण्यापेक्षा आजच कळत थोड्या बरं, बरं, वेळा. बरं. आता थोड्याच वेळामध्ये लाईव्ह चालू होणार आहे. इंटरनेट कनेक्टिव्हिटी चेक केली जाते. प्रक्षेपण आणि आहे. मी आवर्जून सांगतो ह्या इंटरनेट आहे ना यावेळेला आपल्याला मोठं घेतलं आपण की कोणतंही म्हणजे अजिबात कमी दिसतं जादा दिसतं असं काय झालं नाही पाहिजे. बरोबर आहे, व्यवस्थित हा. क्लॅरिटी येणार. हे सगळे समालोचक मंडळीत काय कमवलं मित्रांनो माणसांना येऊन या जीवनामध्ये आणि काय एखाद्या माणसाला किती म्हणजे लोक मानतात. तर तुम्ही आता व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलं असेल की गाडी मैदानात आली तर लोकांचा गराडा आणि लोक भेटायला येतात. हे कमवलेले विनायक शेट यांनी. तर आपण उळ्यात प्रसिद्ध पण खरं तर मला याला थोडंसं तुम्हाला करेक्ट करायचं आहे. हे मिळवायसाठी ह्याच फाटीनं आणि ह्या पेडगावनं मला मोठं केलं आणि मी हे जर शतशारुनी आहे तुम्हाला सांगतो. आता आपण वळूयात विकास सर यांच्याकडे. आपल्यासमोर महाराष्ट्राचा बुलंद आवाज विकास सर जगदाळे. सर काय सांगाल? दादा पण मैदानामध्ये दाखल झाले, काय सांगाल? दादा आल्यानंतर एक वेगळं वैभव येतं बैलगाडी शर्यत क्षेत्रात. काही लोक आल्यानंतर काय होतं आता हे सांगायची काही गरज नाही. दादा आल्यानंतर 4 गोष्टी नवीन ज्ञानाच्या मिळतात. दादांची बाईट बघितल्यानंतर 4 गोष्टी नवीन मिळतात. त्यामुळं दादांचं येणं हे आमच्यासाठी एक उत्सुकताच असते. बाईट घेईल तेवढी मोठीच आहे म्हणजे कमीच आहे कारण दादांचा अभ्यास तेवढा आहे. जगभर फिरलेले माणूस असं आणि आणि जर तुम्हाला- त्यांच्याकडनं आम्हाला सहज आताच कळलं सोन्याचा विषय, दर विषय कळलं, परत डॉलर विषय कळलं, काय काय गोष्टी कळून गेल्या ना आम्हाला आणि सुद्धा. त्याचबरोबर- आणि दादा बरं का कोरेगावच्या हिंद केसरी मैदानात समालोचकांना $50 बक्षीस झालं. ते डॉलर व्यवस्थित ठेवलेले आहेत आम्ही. बरोबर. तेवढं बरं का म्हणजे कसं असतं शेटजींकडनं बक्षीस हे डॉलर मधनं असतं. त्यांचा मोठा आशीर्वाद आहे. ते काही पण असू द्या बक्षीस त्यांचा आशीर्वाद आहे हे आम्ही समजतो. कारण दादांच्या सारख्या माणसांच्या सहवासात राहणं येतात वर्षातनं थोडे दिवस, परंतु आणि ते पण बैलगाडी शर्यत क्षेत्रात. आता जगात एवढा प्रवास करत असताना इथं आल्यानंतर तसं बघायला गेलं तर कुटुंबाचे पण अपेक्षा असणार आहे की कुटुंबासोबत असावं, पाहुण्या रावळ्यासोबत असावं किंवा ते बाकीचं सामाजिक काम आहे त्यांचं त्याच्यात असावं. परंतु नाद हा नाद आहे आपला आणि तो छंद 100% छंदाला न्याय देणारा माणूस म्हणजे दादा आहेत. त्यामुळं दादांच्या बद्दल खूप आत्मीयता वाटते. एक ग्रामीण भागातला सर्वसामान्य कुटुंबातलं व्यक्तिमत्व आज एवढ्या उंचीवर जगभर फिरतंय. त्यांनी एकाच वाक्यामध्ये उत्तर दिलं की किती विमान प्रवास झाला तर त्यांचा एक पासपोर्ट, मोठा पासपोर्टचं त्याच्यावरती शिक्के मारले जातात अदर कंट्रीमध्ये एंट्री केल्यानंतरनं. तर त्यामध्येच खूप उत्तर म्हणजे मिळून गेलं. तर काय सांगाल त्याच्याविषयी? आता ते म्हणजे आता प्रवासाने जगाचा अनुभव लय मोठा आहे हो. आता आम्ही आता पासपोर्टवर शिक्क जास्त झालं, आमच्या रेशन कार्डवर शिक्क जास्त झाले ते महिन्याचं घेऊन कुपन. आता याचा जगाचा प्रवास मोठा झालाय. जगाचा प्रवास आणि बाईट चालू आहे. तर सगळ्यात महत्वाचं माहिती आहे का, एक समाधान वाटतंय की आपल्यातला माणूस आणि एवढ्या उंचीवर जाऊन जमिनीवर उभं राहून काम करणार, आमच्यासोबत उभं राहून काम करणारा माणूस जर असेल तर दादा असतील. त्यामुळे एक वेगळं मला एक सांगू इच्छितो, बाईट चालू आहे तर दादा बाईट चालू असताना सुद्धा सगळ्या लोकांना हाक मारून भेटायला बोलवतात. म्हणजे हे जपलेले माणसानं, कारण जिथं माणसं जपली जातात तिथं प्रेम, माया आणि प्रसिद्धी. मागाशी दादाने काय सांगितलं, 42 सरकार लेंगरे आणि पेडगाव नाव लागतं. त्यामुळं त्याच्यातच सगळं आलं. तर दादा आता इथून पुढचं कसं असणार नियोजन? काय नियोजन नेहमीप्रमाणे रुटीन असते. आता इथून हे शर्यत झाली, पेडगाव संपलं की जायचं मुंबईला, मुंबई परत काय पुढे कुठले पुढचं नियोजन पुढे. बरं आणि आजचं शेड्यूल काय आता इथून सगळे आम्ही जे कमिटी आहे बैलगाडा संघटनेची ते आम्ही आता सातारला चाललोय महाराजांना भेटायला. बरं चालते. खूप वेळ दिला, गाडीतनं उतरल्या बाईटला तुम्ही वेळ दिला. आणि मोरे सर ज्या दोस्तीची बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये खूप चर्चा आहे, ते 2 दोस्त आज एकमेकांना भेटणार आहेत बऱ्याच दिवसानंतर. आणि तुम्ही पाहू शकता
बैलगाडी शर्यत क्षेत्रातील हिंद केसरी समालोचक म्हणून ज्यांची ओळख आहे आणि ज्यांच्या गावामध्ये हे मैदान आयोजित केलं जातं, जनतेच्या मनातलं एकमेव सुवर्णभूमीमध्ये म्हणा. हा सुवर्णभूमी सुवर्णभूमीमध्ये ते म्हणजे महाराष्ट्राचा बुलंद आवाज सुनील मोरे सरकार आहेत. सरकार विनायक शेट्टी यांनी खूप बाईट दिली मोठी. आज तुम्ही बोला, आज तुमचा मित्र एवढ्या मोठ्या प्रेमानं मायेने जवळ आला, तुम्ही आज एकमेकांना तुम्ही भेटलात, तर काय सांगाल मित्राविषयी? बोलायला शब्द नाहीत. कारण खरंच ज्या वेळेला बकासूरला मी बोलतो की नाही बाबा त्याच्या गतीला आणि त्यानं जो विक्रम केला आहे त्याला पुढे शब्द नाहीत. तसे दादांच्या बद्दल पुढे मला बोलायचं शब्दच नाही. भावनिक झालाय, काय सांगाल त्याविषयी? आमचा मित्र भावने हा. भावनिक झालाय, काय सांगाल? भावनिक झालं म्हणजे याच्या मागं हे प्रेम आहे, असं भावनिकता हां. असे कुणाच्या पण नावात येत नाही. बरोबर आहे. म्हणजे हे जवळ आले, थोडी मिठी मारली, 5 मिनिटं गप्प झालेले सरकार, परंतु त्यानंतर बोलताना त्यांच्या भावना व्यक्त झाल्या, त्यात तुम्हाला थोडक्यात 2 शब्दातच कळले असतील. 2 शब्दात काय म्हणजे शब्दच नाहीत बोललं, त्यातच सगळं आलं. आणि दादांच्या बद्दल सांगायचं म्हणलं तर अखंड हिंदुस्थानाला महाराष्ट्राला माहिती आहे बैलगाडी क्षेत्रामध्ये. माझे कालचे स्टेटस माझे बघतात रोज. मी कालच रात्री व्हिडिओ अपलोड केला, रॉयल एंट्री 42 सरकार, झाली रॉयल रॉयल एंट्री फिक्स होती आजची. उलट 1 दिवस लेट आले दादा. गेल्या वर्षी आदल्या दिवशी आले लॉटच्या, सगळं बघून गेलेले, परंतु यंदा थोडं दादांना काम होतं त्यामुळे दादा ज्या लेट. ज्या वेळेस पेडगाव मैदानाचा इतिहास पुढच्या पिढीनं सांगितला जाईल, त्यावेळेस ह्या 2 दोस्तांची दोस्ती ही सुद्धा सांगितली जाईल आवर्जून. कारण बैलगाडी क्षेत्रात दादांनी काय कमवलं ना, तर लाख मोलाची माणसं कमवलीत. दादांच्या एका शब्दावर आत्ता इथं 10,000 माणसं गोळा होतील एवढी दादांनी कमवलं आहे. आणि दादांच्या आवर्जून पेडगाव मैदानामध्ये हजेरी असते, जातीनं लक्ष घालून. कुठलं काय कमी जास्त आहे का, प्रेक्षक असतील, मैदानातला काय खर्च काय लागणार आहे का, इथपर्यंत असं की आपलं स्वतःच म्हणून. आणि मी वारंवार एक वाक्य दादांच्या बद्दल सांगत असतो, दुसऱ्याच्या गुलालात किंवा दुसऱ्याच्या आनंदात आपला आनंद व्यक्त करणारा बैलगाडी क्षेत्रातला एकमेव माणूस कोण असेल तर ते विनायक दादा आहेत. त्याच्या मागे पार्श्वभूमी मोठे आहे. आपण बघता आतापर्यंत दादांचं वैशिष्ट्य मुलाखती बघा, त्यांना कुठल्याही नंदीबद्दल विचारा तुम्ही, ते प्रेमपूर्वक भावनेनंच नंदीची माहिती देणार तुम्हाला. तुम्ही एकच जाता एकच तुम्हाला सांगतो, तुम्ही आता हे दोघं मित्र एकमेकाला ज्यावेळेस भेटत होते त्यावेळेस मोबाईलची एक रिंगटोन वाजली, त्याच्याविषयी काय सांगाल? काय असतं, योग असतो हां आणि हा योग जुळून याला आपण म्हणतो योग असं होत नाही. हां आणि हा मिलाप दादाने आता मथुरची बकासूरबद्दल सोन्याबद्दल सांगितलं, हां परंतु सगळ्यात महत्वाचं त्यांच्या ज्या दावणीचं नाव किंवा त्यांच्या नंदीन जो इतिहास केला, सुलतान बिनजोडचा बादशाह, सोन्याची सुलतानची गाडी पडली, त्यांनी काळ गाजवला. परंतु त्या माणसानं अजूनपर्यंत कुठल्या मुलाखतीत स्वतःचा वावा कधी केलेला नाही. इतर कायम नंदींना नाव आपला असते. नंदी मानणारा माणूस म्हणजे विनायक शेट्टी. मी सांगितलं ना तुम्हाला, प्रत्येक मैदानात आम्ही मायकोर असलो की माझं पहिलं वाक्य असतं, दुसऱ्याच्या गुलालात आपला आनंद व्यक्त करणारा व्यक्ती विनायकदादा देशमुख लेंगरे. दादा वेळ दिलात, खूप खूप धन्यवाद. धन्यवाद, आभारी आहे आम्ही.